नांदेडमधून एक ब्रेकिंग न्यूज आहे। नांदेडच्या सहस्त्रकुंड धबधब्याच्या प्रवाहात 5 महिला आणि 2 मुलं अडकली आहेत। महिला आणि मुलांच्या सुटकेसाठी आता बचाव कार्य सुरू आहे। यवतमाळच्या एकांबामधील महिला या ठिकाणी असल्याची माहिती आहे। तर पैनगंगेच्या पाणी पातळीत सध्या वाढ झाली आणि त्यामुळे बंधाऱ्यातनं पाणी सोडण्यात आलं होतं। दरम्यान जीव मुठीत धरून या महिला धबधब्याच्या या प्रवाहात उभ्या आहेत। त्यांच्यासाठी बचाव कार्य इथे करण्यात येत आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर लोंढे यांच्याकडून। ज्ञानेश्वर, काय अधिकची माहिती आहे? निश्चितच मोहिनी, नांदेड येथील सहस्त्रकुंड धबधब्यावरून जे आहे ते एक धक्कादायक बातमी समोर येत आहे। यवतमाळ जिल्ह्यातील एकांबा येथील 5 महिला आणि 2 जे आहे ते चिमुकले तेलंगणा राज्यात कापूस वेचण्यासाठी गेले होते। मात्र ते सगळी मजुरी करून ते वापस गावाकडे जात असताना नदीपात्रातून जात होते। मात्र नदीपात्राचा प्रवाह अचानक वाढल्यामुळे जे आहे ते त्यांना लक्षात आलं नाही। त्यामुळे जे आहे ते त्या पूर्ण महिला जे आहे ते पाण्याच्या प्रवाहात अडकल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळतं आणि आता जे आहे ते रेस्क्यू पथकाच्या वतीनं त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले जातात। मात्र गेल्या काही वेळापासून जे आहे ते ह्या संपूर्ण महिला पाण्यात जीव मुठीत धरून आपल्याला थांबलेला पाहायला मिळतात आणि थोड्याच वेळात जे आहे ते रेस्क्यू पथक त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवेल अशी आशा आहे। नक्कीच धन्यवाद ज्ञानेश्वर दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।